नमस्कार. दौंडमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुम्ही पाहू शकता, हा आहे सांगली मनमाड राष्ट्रीय महामार्ग. सिटी एव्हेन्यू समोर गतिरोधक उभारण्याच्या कामासाठी प्रशासनाने महामार्ग खोदून ठेवला आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून हा खड्डा उघडाच असून सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. ना इशारा देणारे फलक, ना बॅरिकेड्स, ना रिफ्लेक्टर. त्यामुळे दिवस-रात्र ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या पवित्र पालखी सोहळा सुरू असून हजारो वारकरी, भाविक आणि वाहनचालक याच मार्गाने प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाचा हा निष्काळजीपणा गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. या उघड्या खड्ड्यांमुळे एखादा अपघात झाला तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात भारतीय न्याय संहिता मधील कलम 106, 125 आणि 181 अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.